नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. ही बातमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे आपण स्पष्टीकरण करत आहोत. तर चला पाहूया बातमी. मित्रांनो, आजची बातमी आहे बिग ब्रेकिंग न्यूज. राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात महत्त्वाची बातमी. बातमीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण GR निर्गमित. या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपण एक महत्त्वपूर्ण बाबीच्या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आता शासनाने पदोन्नती धोरणाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षक या पदावर कर्मचाऱ्यास पदोन्नती वरिष्ठ पदावर बढती देता येणार नाही. शासनाच्या नवीन धोरणानुसार शासन निर्णयानुसार शिक्षक या पदावर पदोन्नती प्रमोशन देता येणार नाहीत व संबंधित पदोन्नती देण्यासाठी योग्य पात्रता असली तरीही सुद्धा बढती देण्यात येणार नाही. या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. नेमकं घडलं तरी काय, या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. शिक्षण क्षेत्रात सरकारने आमूलाग्र बदल केले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलात आणले असून RT ऍक्ट महाराष्ट्रात 10 एप्रिल 2010 रोजी लागू केला आणि त्यानुसार पदोन्नती आणि सेवा ज्येष्ठता संदर्भात मोठे बदल करण्यात आले. पदोन्नती गुणकौशल्यावर देण्यात यावे हे निश्चित करण्यात आले आणि शालेय पातळीवर पात्र गुणवत्ता असेल तर पदोन्नती देण्याची तरतूद करण्यात आली. म्हणजे चपराशी म्हणून कोणी काम करत असेल किंवा कर्मचारी नियुक्त झाला असेल आणि पात्र असल्यास ठराविक वर्षानंतर त्या शाळेत जागा रिक्त असेल तर त्याला लिपिक म्हणून नियुक्ती दिल्या जाऊ शकते. ही बाब शिक्षकोत्तर कर्मचारी यांना लागू होते. म्हणजेच हा कर्मचारी जर शिक्षकास अपेक्षित असलेला पात्रता धारण करत असेल तर त्या रिक्त पदावर असल्यास थेट शिक्षक म्हणून नियुक्ती दिली जाते. पूर्वी माध्यमिक शिक्षक यांना त्याच संस्थेतील कनिष्ठ महाविद्यालयातील जागा रिक्त असल्यास पदोन्नती देण्यात येत होती. पण आता शिक्षक या पदावर अशा प्रकारे पदोन्नती देणे बंद करण्यात आले आहेत आणि हा फटका मोठ्या प्रमाणात शिक्षक होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसला आहे. थेट शिक्षक अयोग्य. राज्यात शिक्षक अभियोग्यता व गुणवत्ता चाचणीतील गुणाआधारे शिक्षक नियुक्ती देण्यास 2017 पासून सुरुवात झाली आणि अशी शिक्षक भरती आता पवित्र पोर्टल ही प्रणाली लागू केली आणि यानुसार बुद्धिमत्ता व अभियोग्यता आधारे उच्च गुणधारकता उमेदवारास शिक्षक म्हणून नियुक्ती देणे सुरू झाले आहे. अशी तरतूद मात्र शिक्षकोत्तर कर्मचारी यांच्यासाठी किंवा यांची कोणत्याही स्पर्धेसाठी केवळ शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या आधारे शिक्षक पदावर नियुक्ती केली जाते. ही बाब विद्यार्थ्याच्या अध्यापनाची प्रक्रिया व पर्यायाने गुणवत्ता बाधित करणारी आहे असे मत शालेय शिक्षण विभागाने व्यक्त करून म्हणून ही बाब रद्द करण्याचा विचार सुरू केला. 25 मार्च 2026 चा आदेश काय सांगतो तो पाहूया. शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यास थेट शिक्षक करणे अयोग्य व अमान्य आहेत म्हणून आता ही तरतूद करावी नवी सुधारणा करण्यात आली आणि 25 मार्च 2026 चा हा आदेश त्याबाबत निर्देश देतो की त्यासाठी पात्र शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी असलेली त्याच शाळेत शिक्षक होण्याची संधी यापुढे देण्यात येणार नाही. तत्काळ प्रभावाने हा निर्णय लागू करण्याचे आदेश शिक्षण खात्याने दिले असून जर शिक्षक व्हायचे असेल तर त्याला टेट परीक्षा द्यावी लागेल. ही बाब महत्वाची नमूद केली. 10 जून 2025 ची सवलत. या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया. शिक्षण क्षेत्रात 25 मार्चचा आदेश सवलत रद्द असा काढला असून ही सवलत अशी देण्यात आली आहे की शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना माध्यमिक शिक्षकासाठी आवश्यक ती पात्रता केली आणि त्या संवर्गाचे पद माध्यमिक शाळेत किंवा उच्च माध्यमिक शाळेत उपलब्ध असेल तरी अशा प्रकारच्या सदर शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यास शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती दिली जावी लागेल व तसेच त्यांना शिक्षण सेवकाचे मानधन व अटी शर्ती लागू राहतील. मात्र पूर्वीची सेवा ही निवृत्तीसाठी ग्राह्य धरल्या जाईल. ही तरतूद रद्दच करण्यात आली आहे. करिता ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.